आयुष्य माझ्या समाजाच्या व्यवस्थापनासाठी खर्च घालेन आणि त्यांना प्रॉफिट मध्ये आणण्यासाठी मी माझं एज्युकेशन, माझं शिक्षण त्याच्यासाठी वापर करेन. आणि म्हणून आज जे काही अभ्यासाअंती जे काही लक्षात आलेलं आहे ते फक्त मी तुमच्या समोर मांडणार आहे. बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था ही या देशाला नवीन नाही. समाज म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं ॲन्युलेशन ऑफ कास्ट मध्ये पहिल्या पानावर असतं ना काही छोटंसं एखादं वाक्य, मग ते बोल्ड करून छापायचं. तसं ॲन्युलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेबांचं त्याच भाषणातलं एक वाक्य साईड बाय करून ते मोठ्या याच्यात छापलेलं आहे. काय म्हणतात बाबासाहेब? एक आदर्श समाज कसा असावा की ज्या समाजात एका ठिकाणी घडलेला बदल तो दुसऱ्या ठिकाणी त्याला कम्युनिकेट करता येतं, त्याला म्हणतात आदर्श समाज. आता आपण बाबासाहेबांच्या या पंक्तीवर, या ओळीवर स्वतःला जर आकलन केलं, स्वतःला जर तिथे ठेवलं, तर मला सांगा काय आपण आदर्श समाज आहोत? एका ठिकाणी घडलेला बदल दुसऱ्या ठिकाणी ज्या समाजाला त्याचं कम्युनिकेशन करता येतं, त्याची माहितीचा प्रसार आणि प्रचार करता येतो, तो असतो आदर्श समाज. सांगा चंद्रपूरमध्ये आता यावेळेस काय घडतंय ते गडचिरोलीच्या लोकांना कळतंय का? गडचिरोली तो जाऊ द्या, आता आपण आरमोरी मध्ये बसलेलो आहोत. आरमोरी मध्ये बसलेल्या या लोकांचं काय आता सुरू आहे ते गडचिरोलीच्या दुसऱ्या तालुक्याला तरी कळतंय का? म्हणजे आपण आजही आदर्श समाज नाही आहोत.